सहचारी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी, आजच्या या मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। महाराष्ट्रामध्ये असे जिजाऊ यांचे संस्कार, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि शंभू महाराजांचे पराक्रम, तसेच महाराष्ट्रामध्ये असे दीन दुबळ्या अशा शेतकऱ्यांची मेहनत आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत असे आपल्या मराठी मावळ्यांची कर्तबगारी, तसेच शाहू महाराजांचे कर्तृत्व, हे सर्व पाहून आपल्या या महाराष्ट्रामध्ये, आपल्या या मातृभूमीमध्ये या मराठी भाषेला माझा मानाचा मुजरा करीत आहे। आणि थोडक्यात मराठी भाषेविषयी मी तुम्हाला माझे मनोगत व्यक्त करून सांगत आहे। जसं लहानपणी आई आपल्या बाळाला हाताला पकडून चालायला शिकवते, त्याचप्रमाणे मराठीतून बोलायला शिकवते, तेव्हा ते बाळ आपल्या मातृभाषेतून बोलायला शिकते। त्याचप्रमाणे आपली ही मराठी भाषा ही आपली एक मैत्रीण आहे। या मराठी भाषेमुळे आपण इथे आज आहोत आणि आपल्या महाराष्ट्र आपण या मराठी भाषेमध्ये गाजवत आहोत। मराठी भाषा आहे म्हणून आपण आहोत। या मराठी भाषेमुळे आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांचे कार्य झालेले आहेत। संत ज्ञानेश्वरापासून अनेक असे संत होऊन गेलेले आहेत आणि या मराठी भाषेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तसं बघितलं तर आपल्या मराठी भाषेसाठी अनेक लेखकांनी सुद्धा महत्त्वाची कामगिरी केलेली आहे। त्यांच्या साहित्यामुळे ही मराठी भाषा आजपर्यंत इथे जिवंत राहिलेली आहे। कुसुमाग्रज उर्फ आता कुसुमाग्रज हे नाव का पडलेलं आहे, तर त्याची पण एक कहाणी आहे। विष्णू वामन शिरवाडकर यांनी दत्तक घेतलेले हे कुसुमाग्रज, पण यांचं नाव काय होतं हे सर्वांना माहिती आहे का? नाही, तर त्यांचे नाव होतं गजानन रंगनाथ शिरवाडकर। पण त्या नावाने कोणी त्यांना ओळखत नव्हते। त्यांच्या काकांनी वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतले आणि त्यांचं नामकरण केलं आणि विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांना नाव देण्यात आलं। आता कुसुमाग्रज म्हणून त्यांचं नाव का पडलं, कारण त्यांची एक कथा आहे। त्यांना 6 भावंड होती आणि एकच बहीण होती, तिचं नाव होतं कुसुम। आणि अग्रज कुसुमच्या अगोदर ते जन्माला आले म्हणून ते कुसुमाग्रज म्हणून ते ओळखले जातात। तात्यासाहेब ह्या नावाने सुद्धा ते ओळखले जातात। अशा प्रकारे विष्णू वामन शिरवाडकर म्हणून आपण इथे त्यांना बघतोय। मराठी भाषा ही जगवली पाहिजे, हा सर्वांचा काय असला पाहिजे, कळ असला पाहिजे। तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये गुजराती आणि मराठी अशा 2 भाषा बोलल्या जायच्या। मग राज्यकारभार कुठल्या भाषेमध्ये करायचे यासाठी मोठा गोंधळ निर्माण व्हायला लागला आणि 1 मे 1966 रोजी मराठी भाषा ही सर्व कामकाजामध्ये कार्यालयामध्ये वापरण्यात आली। त्यामुळे 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन म्हणून हा साजरा केला जातो। पण 27 फेब्रुवारी 1912 मध्ये कुसुमाग्रज यांचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्माच्या निमित्ताने हा मराठी भाषेचा गौरव दिवस म्हणून आपण येथे साजरा करतोय। एवढीच मी माहिती तुम्हाला देते।